हाय मुलांनो, आज आपण शिकूया नवीन सिलेबसमधील मराठी पुस्तक शिकवू मराठी आनंदाने, इयत्ता 6वी. कविता पहिली. या भारतात बंधुभाव. ऐका, म्हणा आणि वाचा. तर मुलांनो, मी आता तुम्हाला कविता वाचून दाखवते, नंतर तुम्हाला ती एक्सप्लेन करून दाखवेल. चला तर. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. नांदोत सुखे गरीब, अमीर एकमतानी. मग हिंदू असो, ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखा या सकला माझी वसुदे, देवरची असादे. सकळांसकळो मानवता, राष्ट्रभावना हो सर्वस्थळी मिळूनी. सामुदाय प्रार्थना. उद्योगी तरुण वीर, शीलवान दिसू दे, देवरची असादे. हा जातीभाव विसरून या, एक हो आम्ही. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. खळनिंदका मनी ही सत्य, न्याय वसुदे, देवरची असादे. सौंदर्य रमो घराघरात, स्वर्गीयांपरी. ही नष्ट होऊ दे, विपत्ती भीती बोहरी. तुकड्यास सदा सर्वदा, सेवेत कसू दे, देवरची असादे. तर या कवितेमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे की या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरची असादे. म्हणजे या भारतामध्ये कायम बंधुभाव असू दे आणि कायम ती असेच असू दे, असे त्यांनी ह्या कवितेतून आपल्याला सांगितले आहे. तर त्यांनी ह्या कवितेमध्ये देशभक्ती, अहिंसा, आत्मसंयम यांचे ज्ञान दिले आहे. तर ते काय म्हणतात की या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरची असादे. म्हणजे बंधुभाव कायम असू द्या. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. जे सर्व पंथ संप्रदाय वगैरे आहेत ना, तर ते त्यांच्यामध्ये मतभेद नसावे असे त्यांनी म्हटले आहे. नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी. मग हिंदू असो, ख्रिश्चन वा हो इस्लामी. सगळ्यांनी सुखात राहावे आणि अमीर असो किंवा गरीब यांनी सर्वांनी एकमताने या संसारात राहावे असे त्यांचे मत आहे. मग हिंदू असो वा ख्रिश्चन वा हो इस्लामी. हिंदू असेल किंवा ख्रिश्चन असेल किंवा कोणत्याही पंथाचे असो, तर त्यांनी एकमताने राहावे असे त्यांनी ह्या कवितेत सांगितले आहे. स्वातंत्र्य सुखा या सकला माझी वसुदे, देवरची असादे. सर्वांना स्वातंत्र्य सुख असू दे, हे असे माझी प्रार्थना आहे असे या कवितेत त्यांनी सांगितले आहे. सकळांसकळो मानवता, राष्ट्रभावना हो सर्वस्थळी मिळूनी. समुदाय प्रार्थना. सर्वांना मानवता आणि भावना कळावी म्हणून त्यांनी एकाच स्थळी समुदाय करून प्रार्थना करावी. उद्योगी तरुणवीर, शीलवान दिसू दे, हे वरची असादे. उद्योग जो करतात ना, जे उद्योगी तरुण आहेत, वीर शीलवान म्हणजे जे आपल्या देशासाठी लढतात, त्यांना सर्वांना वीर दिसू दे असे त्यांनी म्हटले आहे. हा जातीभाव विसरून या, एक हो आम्ही. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. हा जातीभाव जे लोक जातीभाव करतात ते सगळं त्यांनी नष्ट होऊ दे असे त्यांनी या कवितेतून आपल्याला सांगितले आहे. खळनिंदका मनही न सत्य, न्याय वसुदे, देववरची असादे. सर्वांच्या मनामध्ये कुणाचेही वाईट व्हावे असे नसावे. सर्वांच्या मनामध्ये सत्य, न्याय असू दे. सौंदर्य रमो घराघरात, स्वर्गीयापरी. ही नष्ट होऊ दे, विपत्ती भीती बोहरी. सर्वांच्या घरामध्ये स्वर्गासारखे सौंदर्य असो, सर्वांचे दुःख नष्ट होऊ दे आणि कोणतीही भीती नसू दे. तुकड्यास सदा सर्वदा, सेवेत कसू दे, ही वरची असादे. सर्वांना एका तुकड्यासाठी ही कधीही कुणाच्या समोर हात नाही पसरावे लागणार असे सर्वांना सर्व दे, सदा सर्वदा सेवेत असू दे. सर्वांच्या सेवेमध्ये सर्वांना
सर्व सुख भेटू दे आणि त्यांच्या सेवेत कायम आपण असू असे त्यांनी सांगितले आहे. या भारतात बंधुभाव म्हणजेच ह्या भारतामध्ये बंधुभाव नित्य नांदू दे असे श्री राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी या कवितेतून आपल्याला सांगितले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.